हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित आध्यात्मिक पुलं. लेख क्रमांक 7, भाग 2. मागील लेखामधील कलियुगाचा महिमा याचा पुढील भाग पाहू. 2. कसलीही सेवा निष्काम करू नये. फुकट मिळाले की या कलियुगात त्याची किंमत नसते. वर ऐकावे लागते की त्यांना नको होते म्हणून दिले. असे काय मोठे दिले आहे? यामागे यांचा आवळा देऊन कोहळा काढायचा बेत असेल? काही नाही, हा सर्व प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. मी एकदा प्राणायाम ओंकार यावर निःशुल्क शिबिर घेतले होते. मध्यंतराच्या वेळी जागेच्या मालकांनी फक्त 5 रुपयात कॉफी ठेवली होती. सर्वांची कॉफी पिणे होईपर्यंत मी थांबलो होतो. त्यावेळी मला विचारण्यात आले की तुम्ही कॉफी विकण्यासाठी शिबिर आयोजित केले आहे का? 3. खऱ्याची दुनिया नाही. जो सत्याने, प्रामाणिकपणे, निरपेक्षपणे काम करतो त्यालाच त्रास दिला जातो. कारण ते पाहून त्याच्याप्रमाणे इतरांना तसे काम करावे लागेल ही भीती त्यामागे असते. मग त्याच्याविरुद्ध कट रचला जातो. आमचे एक नातेवाईक कचेरीमध्ये लाच न घेता प्रामाणिकपणे काम करत असत. त्यांना नियमाप्रमाणे पगारवाढीसह वरची जागा मिळाली. परंतु उच्चाधिकारी साहेबांकडून निविदा पास करायचा अधिकार दिला गेला नाही. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. 4. पिकते तेथे विकत नाही. आफ्रिकेला एका देशातील जंगलात चकचकीत दगड मिळत. ते दगड परदेशामधील लोक किरकोळ भाव देऊन विकत घेत असत. याचा अचंब वाटून एक दिवस सरकारने चौकशी केली. तेव्हा त्यांना समजले की ते हिरे आहेत. आज आमचे बौद्धिक धन परदेशात वापरले जात आहे, त्याचा वापर स्वदेशी केव्हा केला जाईल? अशा या कलियुगात यावर एकमेव उपाय म्हणजे प्रामाणिकपणाने कर्म करावे. जे मिळेल त्यात मोठ्या आनंदाने कोणाच्या अध्यात्मामध्यात असे सम्यक जीवन जगावे आणि अध्यात्म तत्वांचा अभ्यास करून नित्यनियमित ध्यान समाधी साध्य करत मुक्तीची यात्रा आरंभ करावी. हरि ओम.